नमस्कार। या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं गावोगावी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या सोनपेठ तालुक्यामध्ये फिरत आहोत। सोनपेठ तालुक्याच्या माध्यमातून त्या लिंगायत समाजातल्या जनजागृती निर्माण व्हावी व त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांचे विचार हे तळागाळातील माणसापर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही कार्य करत आहोत। त्यासाठी महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्सव कमिटीला महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा, भगवा ध्वज आणि महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची पुस्तिका आम्ही या ठिकाणी भेट देत आहोत। त्याचबरोबर आम्हाला हे सांगायचं आहे की लिंगायतांच्या हक्कासाठी आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे। 29 जानेवारी 2022 ला जे आंदोलन झालं, या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला काही मागण्या पूर्ण झाल्या। त्यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण झाली। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण जरी झाली असली तर त्याचे कार्यालय हे जिल्हा लेवलला आहेत। त्याच्यामुळे इथल्या सर्व घटकाला, इथल्या लिंगायतांच्या सर्व घटकाला त्याचा फायदा होत नाही। ते कार्यालय तालुका लेवलला आणण्यासाठी या पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे। त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर विद्यापीठाची जी मागणी होती ती मागणी देखील आपली पूर्ण झालेली आहे। या मागणीसाठी पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे। या सर्व मागण्यांसाठी पुन्हा एकदा लिंगायतांनी एकत्र यावं आणि महात्मा बसवेश्वर जयंती येणाऱ्या 30 तारखेला महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करावी, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। आणि ज्यावेळी आम्ही आंदोलनाची हाक देईल त्यावेळी सर्व लिंगायत आपल्याला एकजुटी दाखवेल एवढीच विनंती करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत देश, जय बसवेश्वर।